राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातग्रस्त होऊन निधन झालं. त्यानंतर खरं तर अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अवघ्या लहानांपासून थोरांपर्यंत अजित पवारांचा दबदबा होता. ते आवडतं नेतृत्व होतं. परंतु अजित पवार गेल्यानंतर अनेक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर अनेक जे आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु या अजित पवारांबद्दलच्या काय आठवणी होत्या या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके आहेत. अजित पवार आणि तुमचं एक नातं वेगळं होतं. जेव्हा जेव्हा ते मावळमध्ये यायचे त्यावेळेस खरं तर त्यांच्याकडून आम्ही अनेकदा तुमचं गुणगान गायलेलं बघितलेलं आहे, कौतुक बघितलेलं आहे. परंतु आता ते कौतुक करणारं नेतृत्व हरवलेलं आहे. किती हे सगळ्या गोष्टी अवघड आहेत, किती हळहळ वाटते. स्वाभाविक आहे. शेवटी माझा काय खूप वर्षाचा त्यांच्याशी संबंध आहे अशातला भाग नव्हता. अवघ्या 6-6.5 वर्षामध्ये मी दादांना जवळून पाहिलं. परंतु ज्याच्यावरती जीव लावतील किंवा प्रेम करतील त्याच्या मनापासून करणारा नेता, ताकद देणारा नेता. सुनील शेळकेनं काही मागावं आणि त्याला होकार द्यायचा किंवा त्याला मदत करा, त्याला सहकार्य करा, जे काही मावळसाठी देता येईल ते द्यायचा त्यांनी अवघ्या 5-5.5 वर्षामध्ये प्रयत्न केला. 15-20 वर्ष एखाद्या तालुक्यात डेव्हलपमेंट करायला कालावधी जातो, त्या अवघ्या 5-5.5 वर्षामध्ये दादांनी माझ्या तालुक्यात करून दाखवलं. रुबाबदार दादा, शब्दाचा पक्का किंवा प्रशासनाची पकड, ह्याही पलीकडचं दादा मी जवळून पाहिल्या. हळवे पण होते खूप. आणि मी तर त्यांच्याकडून निधी एवढा मोठा मिळून सुद्धा किंवा माझी कामं ऐकून सुद्धा मीच कधी कधी दादावरती रुसून बसायचो. दादांनी दर मंगळवारच्या आम्हाला मीटिंगला बोलवलं की काही वेळेला मी मीटिंगला नाही गेलो की मला पेचा फोन यायचा, दादा विचारतायत तू कुठपर्यंत आलाय. प्रेम खूप केलं मला पण त्यांनी. सुनील काम करते ते पळते, त्याला काय लागते बघत जा रे, असं मी नसलो की अधिकाऱ्यांना सांगून ठेवायचे. ठीक आहे, आता शेवटी नियतीचा फेरा आहे, कोणाला चुकत नसतो असं समजायचं आणि पुढं जायचं. पण या सगळ्या परिस्थितीत असं सगळं अचानकपणे उद्ध्वस्त होईल किंवा ही अशी वाईट वेळ कोणावरतीच येऊ नये, ती दादांवरची पण आली. पुढं आता पवार कुटुंबियांबरोबर राहून खंबीरपणे साथ द्यायची असा एक विचार करतोय. परंतु अवघा महाराष्ट्र जो आहे तो हळहळतोय. महाराष्ट्र पोरका झाल्याच्या भावना आहेत. परंतु बारामती असेल, पिंपरी चिंचवड असेल, मावळ असेल, यावरती अजितदादांचं फार प्रेम राहिलेलं आहे. खरंच पोरका झालाय आपला मावळ असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे जिल्हा असेल. संपूर्ण महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात पाहिलं असेल की कुणी असं म्हणालं नाही की महाराष्ट्र बंद करा, पुणे जिल्हा बंद करा. स्वतः लोकांनी उत्स्फूर्तपणे व्यवसाय, काम धाम सगळं बंद करून घरी बसले, हळहळ केली. म्हणजे प्रत्येकाला दादांना रडवलं. अगदी तुम्हाला देखील. नाही, आम्हाला तर शेवटी बघा, आम्हाला तर आधारच दादा होते, हे काय आम्ही नाकारत नाही. आणि आधार असा सगळ्यांचेच होते की बाबा ज्यांना समोर किंवा पश्चात समोर नसताना सुद्धा ज्यांना ज्यांना मदत करता येईल किंवा ज्यांना वाटत होतं की खरंच व्हिजनरी असलेला दादा आहे, काम करणारे दादा आहे, ते सगळ्यांना हळहळ वाटतेच ना. नाही, परंतु आता सुनील असा आवाज देणारे, म्हणणारे कोणीच नाही पाठीमागं. नाही, नक्कीच. ते आता आहे त्या प्रसंगाला आता सामोरे जायचं, विलाज नाही. तुम्ही खरं तर हसताय, परंतु या हसण्यामागं फार मोठं दुःख आहे. डोळ्यात अश्रू आहेत. नाही नाही, असं नाही आहे. बघूया आता, चालतंय तेवढं चालायचं, विलाज नाही आता. लयवरून आले. नाही, काय आता पुढं असणार सगळ्या गोष्टी. आता काय दादांनी स्वप्न बघितलं होतं, मावळ कसा असला पाहिजे,
त्यांच्या स्वप्नातला मावळ आता पूर्ण करायचा व्यवस्थित काम करून, बाकी नाही काय. खरं तर दादा जाऊन 2-3 दिवस झालेला आहे. दादाच्या सुविध पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. काय वाटतं दादांच्या नंतर सगळ्या गोष्टी पूर्ण होतील? होतील ना. आता वहिनीसुद्धा तसा राज्यसभेच्या खासदार असल्यामुळे त्यांनाही थोडासा प्रशासकीय अनुभव येत चाललेला आहे आणि शेवटी घरातच डोळ्यासमोर सगळे पाहिलेले त्यांनी, जे काही जडणघडण होती राजकारणातली, त्यांनी स्वतः जे काय अनुभवलेले, त्या अनुभवातून त्या स्वतः चांगल्या पद्धतीने काम करतील आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींना संधी मिळाली पाहिजे ना, असं आमच्या सगळ्यांची आता इच्छा पण झाली की शेवटी त्या पदाच्या किंवा खऱ्या अर्थानं वारसदार कोण आहेत, तर आमच्या दृष्टिकोनातून सुनेत्रा वहिनी आहेत, त्या व्हायलाच पाहिजे. तुमचं देखील छत्र हरवलंय. सगळ्यांचं हरपलं असं नसतं पाटील. शेवटी हे बघा, कधी कुणाचं कुणापासून अडत नाही, पण शेवटी काही ना काही मार्ग निघत असतो. पण ती वेळ पण यायला लागते, काही कालावधी यायला लागतो. ज्या नेत्यानं स्वतःसाठी जगलाच नाही, असं माझं मत आहे, तो लोकांसाठीच जगला, लोकांसाठीच आयुष्य घालवलं, त्या नेत्याच्या बाबतीत सगळ्यांनाच वाईट वाटतं ना शेवटी. बघूया. त्यांना अगदी डोळ्यात पाणी आहे तुमच्या. नाही, खूप वाईट परिस्थिती ओढावली अवघ्या महाराष्ट्रावरती. कधी असं वाटलं नव्हतं की दादा जातील आपल्यातून? ते आता सगळ्यांनाच वाटतं की नव्हतं व्हायला पाहिजे, कसं काय झालं, हा प्रत्येकाला वाटतेच ना हो शेवटी. पण ते आहे ती परिस्थिती आता स्वीकारून सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे, असं वाटतं. काय ते शेवटची आठवण काय होती? कधी तुम्हाला सुनील म्हणून हाक मारली? कधी तुमच्याशी बोलणं झालं होतं? आदल्या दिवशीच माझ्याशी बोलणार सकाळी. मी दादांना फोन केला होता जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि त्यांनाही सांगितलं, दादा अशी मला अडचण आहे, तर तुम्ही जिल्हाध्यक्ष पवारसाहेबांचे जे पक्ष आहे त्यांशी बोला. त्यांचं बोलणं आलं, मला परत निरोप आला आणि नंतर दुपारी परत निरोप आला की तुझ्या इकडं काय अडचण असेल, तू वाटलं सभा कुठं घ्यायची असेल तर मला सांग, मी तिथं येतो. म्हटलं नाही जात तशी काय आवश्यकता, तुम्ही जे काय केले, आमचे लोक सगळे तुमच्यासोबत आहेत, काय आवश्यकता वाटत नाही, काही वेळ नाही दिला तरी चालेल, असं मी बोललो होतो. दुपारची वेळेबद्दल ते बोलणं आदल्या दिवशी. तर ते पवार कुटुंब एकत्रच आलेलं आहे, परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं वाटतं का? तो सर्वस्वी अधिकार पवार कुटुंबियाचा आहे. त्यामध्ये आमच्या पक्षातले प्रमुख असलेले आता प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब, तटकरे साहेब, हे सगळे एकत्रित बसतील. आज पक्ष एकत्र यायचा का थांबायचा ह्याच्यापेक्षा त्या कुटुंबाला आधार देणं, सुनित्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदावरती जबाबदारी पदभार स्वीकारायला आम्ही सगळ्यांनी विनंती करून तिथपर्यंत बसवणं, हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल. आणि त्यानंतर ना मग जे काय आहे ते बघूया पुढं, नंतर पक्षाच्या बाबतीतल्या चर्चा आज करणं योग्य नाही, परंतु पवार कुटुंबियांना, सुनित्रा वहिनी, पारदादा, जयदादा या सगळ्यांना आधार दिला पाहिजे, त्याचा आम्ही सगळेजण विचार करतोय त्यात. अजित पवारांना खरं तर विकास पुरुष म्हटलं जायचं. याच विकास पुरुषानं जे पुणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यात विकास केलेला आहे. अगदी रोल मॉडेल म्हणून पिंपरी चिंचवड, पुणे, बारामतींचं नाव घेतलं जात होतं. यामुळं आता कुठंतरी अजितदादा नसल्यामुळे, हयात नसल्यामुळे विकासाला ब्रेक लागेल. आता हे तर सर्वसामान्य व्यक्तीला पण समजतंय की दादाची कामाची व्याप्ती काय होती किंवा पुणे जिल्ह्याला खऱ्या अर्थानं कोणाची गरज होती. आता त्यातून मी सांगितलं ना की काही ना काही मार्ग निघत असतो, त्या मार्गातून किंवा त्या वाटेने आता सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. परंतु मोठी पोकळी निर्माण झाली, मोठी हानी झाली, हे आपल्याला कोणालाच नाकारता येणार नाही. तर तर आमदार सुनील शेळके आहेत. तर अनेकदा तुम्ही भाषणामधून बघितलं असेल की कणखर व्यक्तिमत्व म्हणून सुनील शेळके यांची ओळख आहे.
परंतु त्यांच्यातील आज हळवेपणा बघितला, अजित पवारांविषयीचं प्रेम बघितलं, अगदी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, भावनिक झाले. खरं तर अजित पवार यांच्यामुळं हा जिल्हा आहे, बारामती आहे, पिंपरी चिंचवड आहे किंवा महाराष्ट्रातील विविध कानकोपऱ्यात त्यांनी विकास केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता ब्रेक लागेल हे त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती हा जो निर्णय आहे तो त्यांचे वरिष्ठ नेते घेतील. परंतु सध्या तरी अजित पवार यांच्या जाण्यानं त्यांचे जवळचे जे काही आमदार असतील, निकटवर्ती असतील, ते भावनिक झालेले आहेत. अगदी पुढे काय असा जो प्रश्न आहे त्यांच्या समोर आहे. कृष्ण पांचाळ, मुंबई तक.